पुढे बघत राज्यात शेतकऱ्यांवर एका पाठोपाठ एक संकट कोसळताना दिसतंय का आधीच अवकाळीच्या तडाख्याने नामोहरण झालेल्या बळीराजाच्या कापसाला योग्य दरच मिळत नसल्याने हजारो क्विंटल कापूस घरातच पडून आणि त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या लग्नावर संक्रांत आली आहे। कर्ज चुकवण्यासाठी आणि पोरांची लग्न लावण्यासाठी शेतकऱ्यांची भिस्त ही कापसावर होती। मात्र कापसाला योग्य दरच मिळत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला। पिकाची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या 4 पैशावर लग्न कार्य करत असतात। मात्र यंदा परिस्थिती उलटीच आहे। अवकाळी पावसाने रब्बी पीकही हातून गेले आणि कापसालाही भाव नाही आणि त्यामुळेच लग्नसराई कर्जबाजारी होऊनच करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे। आमच्या मुलाची लग्नाची तारीख धरलेली आहे, परंतु आता कापूस घरात असल्यामुळे कापसाला सध्या भाव नाही। त्यामुळे लोकांकडून कर्ज काढून त्यांनी लग्न करायची वेळ येऊ राहिली। आमचा कापूस घरामध्ये पडलेला आहे तर कापसाला जर योग्य दरात जर भाव लागला तर आमच्या लग्नाला लागणारा जो खर्च आहे तो कापसा थ्रूच निघणार होता। पीक हे पपई असन मोसंबी असन सगळे तर निसर्गाची सुद्धा कोपलेला आहे आणि शासन भाव कुठपर्यंत आणि कापूस एक शाश्वत पीक असल्यामुळे असं वाटत होतं कुठतरी 10 ते 12 हजारापर्यंत भाव सापडेल, पण अजून आमच्याकडे 6.5 ते 7 हजाराच्या पलीकडे कुठलाही कापूस विकले गेले नाही आणि कुठल्या शेतकऱ्याला विकायचे चान्सेस पण आलेले नाही। व्यापारी येत नाही, जिनिंगचे कुठली काही तयारी नाही आणि शासन भाव देईल का नाही अशी निराशेत शेतकरी आत्महत्यास्पृत होण्याच्या मार्गावर दिसतोय। पुढे बघत रामजन्मभूमी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचं काम सुरू आहे आणि या राम मंदिर उभारणीमध्ये महाराष्ट्राचं देखील योगदान असणार आहे। मंदिरासाठी लागणारं 1800 क्युबिक मीटर सागवान लाकूड महाराष्ट्रातून जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील दर्जेदार सागवान मंदिराच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे आणि मंदिराचा मुख्य दरवाजा आणि इतर कोरीव लाकडी बांधकामासाठी लाकडाची आवश्यकता आहे। 29 मार्चला भव्य शोभायात्रेसह लाकडाची पहिली खेप अयोध्येला जाईल। विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली या भागात मोठ्या प्रमाणावर सागवानाचे जंगल आहे आणि सागवान हे सर्वोत्तम लाकडांपैकी एक मानलं जातं। चिराणमालाचे वरिष्ठ कार्यालयातून आदेश मिळाल्याने त्या 1855 घनफूट चिराणमालापैकी अंदाजे 1200 ते स्क्वेअर फूट चिराण अयोध्या राम मंदिराकरता तयार झाला असून उर्वरित चिराणमाल कापण्याची तजवीज चालू आहे। तसेच येथून डिलिव्हरी देण्याकरता जोपर्यंत आदेश प्राप्त होत नाही किंवा कुठलीही सूचना आम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही। पुण्यात नदीपात्रात राबवण्यात येणार असलेल्या नदी सुधार योजनेसह 6000 झाडांची कत्तल होण्याची शक्यता आहे आणि त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली। राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलंय। पुण्यात नदी सुधार योजनेअंतर्गत 6000 झाडं तोडली जाणार आहेत, त्याला विरोध म्हणून राष्ट्रवादी आज रस्त्यावर उतरलेले संभाजी उद्यानचं कार्यालय आहे पालिकेच्या वृक्ष विभागाचं, त्याच्या विरोधात बघितलं राष्ट्रवादी वरती एक कार्यकर्ता जाऊन बसलाय आणि घोषणा देतोय आणि हे सगळे राष्ट्रवादी कार्यकर्ते घोषणाबाजी करतात। एनजीटी मध्ये जाण्याची त्यांची भूमिका आहे, नेमकी काय भूमिका आहे? पुण्यातल्या रिव्हरफ्रंट नावाची योजना मान्य देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या हट्टापोटी या ठिकाणी केली जाते। कुठेतरी पुण्यातल्या 2-4 मोठ्या व्यावसायिकांचं भलं करण्याकरता पुण्याच्या नदीचं पात्र हे अरुंद केलं जात आहे आणि त्याच्यावर कडी म्हणून आता पुण्यातल्या या सगळ्या नदीपात्रातली 6500 तब्बल जी ग्रामीण प्राचीन आणि एकूणच या ठिकाणी दुर्मिळ झाडं आहेत ती तोडण्याचा एकूणच आता अट्टाहास हे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमारजी करतायत। ज्यांनी एनजीटीला ॲफिडेव्हिट दिलं होतं की आम्ही एकही झाड न तोडता रिव्हरफ्रंट राबू, ते आज या ठिकाणी एनजीटीला फसवण्याचं कामकाज करतात। पुणेकर उद्याच्या 2-4 पावसाळ्यामध्ये तर पाण्याखाली येणारच आहेत। त्यामुळे आता पालिका नेमकी काय भूमिका घेते हे आगामी काळात स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे, पुणे। जळगावातील बोदवडमध्ये